सोहेल भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, सोहेल भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बर सध्या निवडणुकीचं वातावरण आहे, काय परिस्थिती सध्या? यहाँ पर देखो सोहेल भैया के अलावा कोई भी नहीं चलता। का बरं? उनका काम देख के, और जो ये रोड के काम, टेनिस लाइन वगैरह तो हर कोई करता, लेकिन यहाँ पर पर्सनल काम भी बहुत काम में आते हैं। जैसा कि दवा खाने का मैटर होगा, कुछ होगा, तो सोहेल भैया को रात बैठ कर कभी भी फ़ोन मारो तो आ जाते हैं। अभी 15 तारीख को चुनाव है, अभी क्या कहेंगे लोगों को? लोगों का तो यही चाहिए, क्या मतलब सबका मिल बांट के ये चल रहा है अभी कि वन साइड से सोहेल भैया जीत के आने वाले हैं यहाँ से। नाम बोलो पूरा। मेरा नाम सद्दाम शेख मैनुद्दीन है। आता सध्या तुमची तर नगरसेवक कोण आहे आणि परिस्थिती काय आहे सध्या आणि काय काय कामं केलेले आहेत? आमचे नगरसेवक होते सोहेल भाई, हां ते वार्डमध्ये त्यांना भरपूर काम केलेलं आहे। येणारे आता हे काळात आम्ही त्यांनाच मतदान करू। त्यांचं काम भरपूर केलेलं आहे त्यांनी ह्या वार्डमध्ये। लोकांना काय सांगणार तुम्ही? लोकांना हे आव्हान करा, आम्ही भाई सोहेल भाईला निवडून आणा तुम्ही। हमारा दीदी का सोहेल भाई ने हमारे आज निकल जाना, सोहेल भाई ने सोहेल भाई ने हमारा बहुत अच्छा काम किया। हमारे 20-25 साल से रोड नहीं थे, गड्ढे रोड थे पूरे। सोहेल भाई नगर से बने हमारे, हमने रोड लेके आए, लाइट लेके आए, पानी लेके आए, हर आदि अड़चन को सब खड़े होते हमारे लिए। बरं सध्या भाजप, सेना, काँग्रेस सगळ्यांचे उमेदवार उभा आहे, तर काय सांगताल तुम्ही? बहुजन आघाड़ी से आ रहे हैं आपले, बाकी आते भी नहीं। माझं नाव आहे मंदाबाई भाऊसाहेब गोटे, आम्ही राहणार शिरेगावचे, इथं पुष्प गार्डनमध्ये राहतो। किती दिवसापासून राहतो तुम्ही इथं? आता आम्हाला 30-32 वर्ष झाली। आता निवडणुकीचं वातावरण सुरू आहे, सगळ्याच पक्षाचे उमेदवार उभे आहेत आणि इथून सोहेल भाई पण निवडणुकीत आहेत। काय सांगाल त्याबद्दल? तुम्ही काय कामं केलं? सोहेलने आम्हाला भरपूर, म्हणजे इतकं छोट्या वयामध्ये त्यांनी खूप मोठे मोठे कामं केले आणि सगळ्यांना त्याच्यापासून खूप भरपूर सहकार्य भेटतं आणि त्यांनी लाईट वगैरे, हे रोडाचं, नळाचं सगळे कामं केले सोहेलने। काय आव्हान कर सांगतो मी नागरिकांना? आता मतदान आहे 15 तारखेला। तर आता तसे तर 4 मतदान आहे, तर आमचं आहे म्हणून सोहेलला तर पहिले करणार नाही। आता त्यांचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उभे आहेत, हां। तर सगळ्या लोकांना काय सांगणार तुम्ही? सगळ्यांना आता सगळ्यांचीच आशा असते, नाही का? सगळ्यांचीच आशा असते। आमच्या वार्डामध्ये आट्यांची वाढ होतं पहिले, लई नगरसेवक येऊन गेले इथं, पण कोणी काही काम केलं नाही या गार्डनमध्ये आणि कामगार कॉलनीमध्ये। पहिले घडामोडी होते, भाऊसाहेब बाग होते, साऱ्यांना काही काम केलं नाही। नगरसेवक सोहेल जेव्हापासून आला इकडं पूर्ण काम होईल आहे आमचं, काही असं बाकी नाही आहे। लाईट आहे, काही बी प्रश्न होऊन द्या, सोहेल सॉल्व करून टाकतो। तुमचं नळाचं काम झालं, नळाला पाणी भरपूर येतं आम्हाला, असं काही तकलीफ नाही इकडं आम्हाला। और नगरसेवक सोहेललाच मतदान करणार आहे आम्ही। किती वर्षापासून राहता तुम्ही इथे? जवळपास 50 वर्षापासून। काय परिस्थिती इथं सध्या ग्राउंड फ्लोअरला? तुमचा नगरसेवक कसा असावा तुम्हाला? नगरसेवक ॲट अ टाईम 24 तास लोकांच्या समोर सहभागी असावा आणि दैनंदिन जीवनामध्ये पाण्याचा प्रश्न आहे, त्यात लाईटचा आहे, आरोग्याचा आहे आणि स्वच्छताचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे। तर त्या संदर्भात जर सर्वात जास्तीत जास्त लक्ष जर त्या पद्धतीनं काम करणारा नगरसेवक असावा। सध्या भाजप, सेना, वंचित, काँग्रेस सगळ्याचे उमेदवार उभा आहे, सध्या तुम्हाला पसंती कोणाची? मी फक्त जो वार्डामध्ये जास्तीत जास्त काम करेल आणि लोकांच्या जनसंपर्कामध्ये राहील अशा व्यक्तीला प्राधान्य दिलं जाईल। ना को पार्टीला, ना कोणत्या चिन्हाला, ना कोणत्या याला माझं जे प्राधान्य राहील, सक्षम नगरसेवक जो राहील त्याला माझं मत राहील। ठीक। माझं नाव स्वप्नील गोटे। किती दिवसावर राहता इथे? माझं जन्म जिथं राहतो। आता निवडणुकीचं वातावरण आहे, इथं तुम्हाला कोणचा कसा नगरसेवक पाहिजे? आमचा नगरसेवक सोहेल भैयाचे। का बरं? पुरे कामं केले, रोड, लाईट,
पूर्ण काही बाकी नाही. पुन्हा कधी पण बोलीला हाजीर. आपका नाम क्या है नाम? बिस्मिल्लाह क्या काम करे सोहेल भैया ने? रोड का करे, वहाँ से नहीं तो डेनिस का करे, लाइट करे. अभी इलेक्शन है 15 तारीख को, किसको वोट करने वाले हैं आप? आप देखो, अब वो अच्छे है ना फिर आप. हाँ? फिर अब जिसने काम करा उसको देंगे ना. हम यहाँ कम से कम 20-25 साल से जो हमारे कॉलोनी का विकास और जो काम हुआ उनको हमारे शोर बच्चे ने किया और उसे ही किया. बोला क्या, पहले हम इस कॉलोनी में रहते थे तो कम भूखे बड़ा शिकर रहता था, ये रहता था. सब काम जो गया सोहेल ने किया. निवडणुकीचा माहोल चालू आहे. प्रत्येक उमेदवार त्यांचा परिणाम प्रचारात करीत आहे. तुमचा प्रचार कसा सुरू आहे? मी सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर साहेब यांचा आभार व्यक्त करतो. कारण मला ही फॉर्म 10 मिनटात त्यांनी मला उपलब्ध करून दिला आणि मला वंचितकडून उभा राहण्याची संधी दिली म्हणून. आणि इलेक्शनचा बिगुल वाढलेला आहे आणि आम्हाला एकदम चांगला परिसर मिळत आहे लोकांचा, दलित, मुस्लिम आणि आमचे पूर्ण समाजाचा खूप सारा मला परिसरात मिळत आहे. सध्या तुम्ही निवडणुकीत समोर जात आहे, कोणते मुद्दे घेऊन तुम्ही समोर जात? मुद्दे तो भरपूर आहे, खूप मुद्दे आहे. पाणीचा आहे, आरोग्याचा आहे, शिक्षणाचा आहे. मुद्दे तर भरपूर आहे. आम्ही लोकांकडं एकच विनंती करणार आहे का एकदा तुम्ही वंचित बहुजन आघाडीला संधी द्या आणि आम्ही नक्कीच पूर्ण कामाला मार्ग लावू. तुमचं काम आम्ही सभागृहात पाहिलं आहे. गेल्या वेळी तुम्ही नगरसेवक होता. महापालिकेच्या माध्यमातून तुम्ही काय कामं केले प्रभागात? मी महानगरपालिकेच्या तर्फे अनेक काम केले. पुष्पकानन असू द्या, कामगार कॉलनी असू द्या, माळा असू द्या, मुक्तिजापूर असू द्या, असं एक पण रोड नाही ठेवला. मी पूर्ण चकचकीत रोड केलेला आहे. सिमेंट कॉन्क्रीटचे, पाणीची लाईन, ड्रेनेज लाईन, इस्टेट लाईन असे अनेक भरपूर मी कामं केलेलं आहे. एक महत्त्वाचा असा मुद्दा होता, महापालिकेने रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली अनेक मालमत्ता जमीनदोस्त केला आहे. त्यांना मोबदला पण अद्याप काही मिळाला. काही धार्मिक स्थळंसुद्धा जाण्याची शक्यता आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय करणार? महानगरपालिकाचा प्रशासक होता आणि ते जे श्रीकांतला गेंड्याची चमडी होती, गेंड्याची, जे मनमानी करून आणि गोरगरीब लोकांचे घरं पाडले. आणि आता आम्ही वंचितचे अनेक नगरसेवक तिथं जाणार आहे सभागृहामध्ये, हे निश्चित आहे. मग त्या गेंड्याच्या चमडीची कशी चमडी काढायची ते आम्हाला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. म्हणजे आता यांना मोबदला मिळाला नाही, त्यासाठी काय करणार? सभागृहात गेल्यावर बेंच